आय एम फाईन सर, क्वाईट गुड. थँक्यू सो मच. पहिल्यांदा तर धन्यवाद तुम्हाला. एवढं सुंदररित्या तुम्ही आम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि मला एक असं सांगायचं होतं की मीन्स जसं म्हणतो ना, व्हायब्रेट ऑन हायर एनर्जी. तर हे मागच्या जेव्हापासून कोर्स सुरू झाला, मी ओके. तो अनुभव करतोय की आय एम व्हायब्रेटिंग ऑन अ हायर एनर्जी लेवल ऑल द टाइम. आणखी आय एम अ काउन्सिलर, म्हणजे मुलांना करिअर काउन्सिलिंग वगैरे करतो, त्यांचे टेस्ट वगैरे घेऊन. तर मागच्या कोर्स सुरू झाल्यापासून मी एक एक मला काउन्सिलिंग करायला चान्स भेटला. तर मी हे पाहिलं की ते आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 100 लोकांचं काउन्सिलिंग केलं असेल मी. पण ते जे काउन्सिलिंग होतं ते आतापर्यंतच्या काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात सुंदर काउन्सिलिंग झालं. आणि आय कुड फील दॅट. आय कुड फील, कारण मला असं वाटत होते की येस, आय एम कन्व्हिन्सिंग अँड आय विल त्यांना इन्फ्लुएन्स करेल विथ कॉन्फिडन्स. तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला. तर हे खूपच म्हणजे छान अनुभव होता. आणि मी घरी जाऊन मी सांगितलं की आजची काउन्सिलिंग माझी एकदम बेस्ट काउन्सिलिंग होती. आणि सकाळी सकाळी जेव्हा ते 21 डेज तुम्ही सांगितलेलं आहे, दॅट इज अमेझिंग एक्सपिरियन्स, म्हणजे सुंदर एक्सपिरियन्स आहे. त्यामध्ये एक प्रश्न फक्त मला असं विचारायचं होतं. येस. मी म्हणजे 3-4 दिवसापासून एक अनुभव करतोय असं की आफ्टर दॅट मेडिटेशन 21 डेज असा कुठलं तरी एक दररोज एक नवीनच चेहरा असा माझ्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे कोण आहे माहिती नाही, आय डोंट नो. पण एकदम क्लिअर कट असा चेहरा, त्याचं वागणं बोलणं. मीन्स असे लोक तर माझ्या आयुष्यात कधी आले नाही. जस्ट आय वॉन्टेड टू आस्क यू, मीन्स वाय डज दिस हॅपन? मे बी इट इज अ फ्युचर साईन. मे बी ते येणार असतील कदाचित. ओके मे बी यू आर गोइंग टू गेट सम अपॉर्च्युनिटीज. ओके ओके. Maybe you are going to get some new collaboration. Maybe, I don't know what is your plan. जर का तुमचा काही प्लॅन फिंगर्स असेल. क्रॉस्ड. Yes, yes, फिंगर्स क्रॉस फॉर दॅट. yeah, थँक्यू सो मच. yes. थँक्यू सो Thank you, मच सर. thank you, Ji. Thank you so much. Thank you for sharing amazing experience. Thank you. Yes, who will go next?